बोला साहेब. भारतातील हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ देवस्थान आहे. त्याच केदारनाथाचे रूप म्हणजे कोल्हापूरचा ज्योतिबा अशी भक्तांची श्रद्धापूर्ण भावना आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबाची यात्रा पौर्णिमेच्या दिवशी वार्षिक यात्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यांसह देशाच्या अनेक भागातून ज्योतिबा दर्शनाच्या ओढीने लाखो भक्त यात्रेला येत असतात. कराड तालुक्याच्या अनेक गावातून हजारो श्रद्धाळू या यात्रेत सहभागी होत असतात. काही गावच्या श्रद्धा भक्तीच्या सासनकाठीला ज्योतिबा डोंगरावर मोठा मान दिला जातो. कराड तालुक्यातील किवळ गावात नावजी पाटील नावाचे ज्योतिबाचे परमभक्त होते. ते दरवर्षी ज्योतिबा यात्रेला न चुकता जात. एक वर्षी चैत्र यात्रेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस झाल्याने कृष्णा नदीला ऐन उन्हाळ्यात महापूर आला. ज्योतिबा यात्रेत खंड पडेल की काय या चिंतेत नावजी बुवा सैदापूर गावच्या कृष्णा नदीकाठी बसले होते. मनात ज्योतिबा दर्शनाची आस, मात्र कृष्णा नदीच्या पुराने प्रवासाच्या मार्गात मोठा अडथळा. नावजी बुवांची ज्योतिबावरील अढळ श्रद्धा भक्ती कामाला आली. ज्योतिबाच्या ओढीने नावजी बुवांनी आपल्या अंगावरील घोंगडे नदीतील पाण्यावर अंतरले व त्यावर नावजीनाथ बसले. आश्चर्य घडले. एखाद्या नावेप्रमाणे घोंगडे कृष्णेच्या पाण्यावर तरंगायला लागले. घोंगड्यावर बसून नावजी बुवांनी महापुराचा अडथळा पार केला. हा चमत्कार शेकडो गावकऱ्यांनी पाहिला. ज्योतिबा अन परमभक्त नावजीनाथ अन घडलेल्या चमत्काराची सरदूर चर्चा झाली. तेव्हापासून नावजीनाथांच्या किवळच्या सासनकाठीला ज्योतिबा यात्रेत मोठा मान आहे. ती सासनकाठी क्रमांकात 7 या नावाने ओळखली जाते. किवळ गावात नावजीनाथांचे प्राचीन मंदिर आहे, तर सैदापूर गावात अर्थात हल्लीच्या कृष्णा कॅनॉलवरील नावजीनाथ यांचे छोटेसे मंदिर आहे. किवळ गावी ज्योतिबाची यात्रा भरते, तर सैदापूर गावात ज्योतिबा यात्रेहून परतणाऱ्या सासनकाठीच्या मुक्कामाचा सोहळा अगदी यात्राच शोभावी असा उत्साह थाटात साजरा केला जातो. नावजीनाथ मंदिर परिसरात सासनकाठी 7चा मुक्काम असतो. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अन्नदान, महाप्रसाद सोहळा होतो. हजारो श्रद्धाळू या अन्नदानाचा लाभ घेतात. या सोहळ्यासाठी नावजीनाथ देवस्थान मंडळ व सैदापूर ग्रामस्थ भक्तिभावाने परिश्रम घेत असतात. एरवी 12 महिने या मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा केली जाते. भक्ती तितक्या श्रद्धेने रोज दर्शन घेत असतात. सध्या नावजीनाथ मंदिर परिसर हा सैदापूर ग्रामस्थांसाठी मानबिंदू ठरत आहे. ज्योतिबाच्या पालखीसोबत जणू नावजी बुवा आले आहे असा भास होत. बोला साहेब.